नमस्कार, शो टाईममध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आपण या शोमध्ये नेहमीच काही स्टार्सना काही सेलिब्रिटीजना भेटत असतो, पण आज मात्र काही स्ट्रगलर लोक माझ्या नशिबी आली आहेत. म्हणजे अशीच काही मंडळी आली आहेत की ज्यांचा इंटरव्ह्यू घ्यायची वेळ माझ्यावरती आली आहे. आपल्याबरोबर हे 3 स्ट्रगलर आहेत. एक आहेत विजू माने, जे स्वतःला दिग्दर्शक म्हणवतात. नमस्कार. दुसरे संतोष जुवेकर आहेत, जे सध्या म्हणजे कुठल्याच सिनेमात काम करत नाहीत म्हणून बेकार आहेत. आणि तिसरे कुशल बद्रिक आहेत, जे सध्या फक्त एकच शो करत आहेत. असे हे 3 जण आहेत. तिघांचं मनापासून स्वागत. आणि आम्हाला असं कळलंय की तुम्ही एक नवी काहीतरी एक वेब सिरीज सुरू केलेली आहे. आणि खरं तर ज्यांच्याकडे काम असतं अशी लोक पिक्चर बनवतात, आम्ही त्यानिमित्त त्यांचे इंटरव्ह्यू घेतो. पण असं वेब सिरीज बनवायची वेळ तुमच्यावरती का आली? तू सांग. तशी बरी वेळ आहे ही. म्हणजे वेळेवर काही मिळत नाही, तर वेळेवर काहीतरी करावं. तर जसं सिनेमे वगैरे आम्ही करतो वेळात वेळ काढून, तसं वेळात वेळ काढून आम्ही ही सिरीज करायचं ठरवलं. विजू बरोबर एकदा गप्पा मारताना असं सुचलं की काहीतरी करूया वेब सिरीज. सध्या इंटरनेटचा जमाना आहे आणि यूथ सगळंच इंटरनेटवर जास्त जातं. टी व्ही बघायला कोणी आणि मोबाईलवर बघता येतं ना, त्यामुळे इझी अवेलेबल होऊ आम्ही. तसे आहोतच इझी अवेलेबल, पण इंटरनेटवर पटकन दिसू येईल. आणि मग ती कॉन्सेप्ट होती डोक्यात की काहीतरी छान करूया, काहीतरी सरळ सोटपणे काहीतरी मांडता येईल. मनातल्या भावना, जे काय अनुभव येतात, लोक देतात, ते सगळे मांडण्याचं. भद्रे, अरे संत्या काय बोलतो? अरे मस्त यार. तू काय म्हणतो? कसं आहे? कधी आला? मी आता झालं. हा काय? कसं काय? ते जरा विजय सरांना बोलवलं? भेटायला. नाही जरा इथे आलो तो, म्हटलं विजय सरांना भेटून जातो. बाकी काय नवीन संत्या? आहे, चाललंय. 2-4 प्रोजेक्ट आहेत, रेडिंग चालू आहे. अरे हा आहे प्रोजेक्टवरून आठवलं, अवधूत गुप्ते सिनेमा करतोय. हां, आता ते दहीहंडीवर आहे ना? हा, तो नवीन मुलगा आहे. तू नाही? आता नवीन पोरगा आहे ना, मम्मी कसा असेल. पण कुशल बद्रिके, तुम्हाला तर आम्हाला म्हणजे टीव्हीवरच्या एवढ्या मोठ्या गाजलेल्या रिअलिटी शो मध्ये किंवा एवढ्या गाजलेल्या कार्यक्रमामध्ये, चला हवा युद्यामध्ये आजकाल काम करतात, वेगवेगळे रोल करतात किंवा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसतात म्हणून पटकन ओळखू येत नाहीत, पण ते तेच आहेत. तर ते सगळं चाललंय, त्यामुळे लोकांना वाटतं की कुशल बद्रिके फारच बिझी आहेत. ते खरंच प्रत्यक्षात आहेत का, त्याचं आम्हाला कळलंय. ऍक्च्युली होतं असं की चेहरा नीट दिसत नाही, गॉगलमुळे आणखीन दिसणार. होतंय असं की आमचं शूटिंग होतं 1 दिवस आणि टेलिकास्ट होतं 4 दिवस. त्यामुळे लोकांना असं वाटतं की आठवड्यातले 4 दिवस मी शूट करतो आणि 3 दिवसातले 2 दिवस इव्हेंट असतात आणि 1च दिवस सुट्टी असते. पण तसं नाही आहे ॲक्च्युली. तो माझा आहे सर माझा आहे. हां, तर तसं नाही आहे. माझं शूटिंग 1च दिवस असतं आणि आठवड्यातले 6 दिवस मी ॲक्च्युली मी घरी असतो, म्हणून माझ्याकडे काही काम नसतं. आपल्याकडे काही काम नाही आहे, तर मग आपण असं काहीतरी यूथसाठी वेगळं केलं पाहिजे. बरोबर, असं काहीतरी ज्या सोशल साईटवरनं आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि लोकांना त्यातनं काहीतरी आपण दिलं पाहिजे. काय देतोय? वेळ, मनोरंजन, आणि ह्या सगळ्यातनं आपण काय मिळवायचं, तर लोकांचं प्रेम. बस. हा जे काही बोललाय यातलं काय तुम्हाला कळलंय मला माहित नाही. हा जे बोललाय हे सगळं चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. सगळ्यांच्या आयुष्यात ज्या घडत असतात, स्ट्रगलर्सच्या आयुष्यात, ते बघायला. आणि आमच्यावर कोणाचं बंधन नको होतं आम्हाला. चॅनलवर वगैरे केलं असतं तर मग त्यांना असाच पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, असं काहीतरी. हां, म्हणजे आता संतोष पण तू करतो ना, एक डेली सोप करतो ना. हां, त्यामुळे आम्हाला स्ट्रगलर्सचं आयुष्य जे आहे ते अत्यंत साधं सोपं. आणि तुम्ही बघा अशा प्रकारे स्ट्रगलर्स जगतात. आमची वेब सिरीज येते, इंद्राचा ऐरावत हुंकारणार, अवघे भूमंडळ थरारणार, विजांची झुंबर झंकारतील, मायाजालावर मोहिनी साकारतील. दादा, त्यात जरा काही फसलं ना, लोक आपली लय मारते. खाली घ्या. आमची ना वेब सिरीज येते बघा. एक असा एक प्रयत्न सोशल साईटचा, जो लोकांपर्यंत सहज माध्यमातून पोहोचू शकू आपण. आणि आपल्या आयडियाज, आपल्या संकल्पना आपण का मांडू नये. बरोबर. ह्या एका विचारावरती आमचं त्रिकूट जमलं. खरं तर फार 2-1 वर्ष झाले असतील विजू. 2-3 वर्षापासून या डोक्यात ही कल्पना अशी येत होते आणि तेव्हा भरपूर काम होतं. त्यामुळे आताही आहे खरंच आहे.
म्हणजे पण जो काही रिकामा वेळ मिळतो म्हणून आम्ही हे करतोय तर तसं नाही आहे. खरोखरच मनापासून काहीतरी एक वेगळं करूया. आणि चांगल्या अनेक सिरीज येत आहेत अर्थातच. म्हणजे असंही नाही की त्यांना असंही म्हटलं तरी चालेल आम्ही इन्स्पायर्ड झालो असं, त्यामुळे तुम्ही काही म्हणा, पण आम्हाला खूप वाटत होतं की एक वेब सिरीज करूया काहीतरी छानशी, जिथे ना सरळसोटपणे बोलता येईल. आपण कुठे आहोत, काय स्टेजला आहोत याचा जरा विचार करा. आता हे सगळं करायचं का आपण वेब सिरीज वगैरे स्ट्रगलर झाले. अरे विजू, तू मी आपण मिळून करूया ना. मी पण. हा म्हणजे आपण तिघं आपण मिळून करू दादा, मस्त करूया स्पिरिट ना. एकदम एकांकिकेसारखं. काय रिस्पॉन्स आहे खरंच. अरे ते आता निपुण धर्माधिकारी आमय वागणी मिळून केलं ना त्या राधिका आपटेला घेऊन कडक रे. एपिसोडला. नाही हा म्हणजे एपिसोड कडक एपिसोड कडक. अरे पण त्यांनी केलं म्हणून आपण करायचं काय. हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये असे अनेक वेबसिरीज सुरू झाले, त्यांना यश पण मिळालं, लोकांना ते चेहरे ओळखीचे झाले, हे झाले. पण मराठीमध्ये असा प्रयोग म्हणजे कित्येक दिवस फक्त विचार चालू होतं, कोणी करत नव्हतं. आम्ही वागणे केलं, त्याच्या पाठोपाठ तुम्ही केलं. तर तुम्हाला कसं वाटलं मुळात की आता, आणि पहिले 2 एपिसोड झालेले आहेत, लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? नाही, अनपेक्षित खरं तर आम्हाला रिस्पॉन्स होता. कारण आम्ही 3 वर्ष झाले हे करूया, असं करूया. यूट्यूबसारखा आपल्याला प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे जो फ्री ऑफ कॉस्ट आपण कोणाकडेही पोचू शकतो. आणि अचानक ठरलं की नाही, या दिवशी या दोघांनाही वेळ होता आणि मग त्या दोघांच्या दिवशी मी ते लिहून काढला. तो एपिसोड इतका सुंदर झाला, आम्ही तिघांनी म्हणून तो इम्प्रोवाईज केला आणि तो टाकल्यानंतर इतक्या प्रचंड प्रतिक्रिया आल्या. म्हणजे आजही तुम्ही बघाल तर त्याला मला वाटतं 30,000-1,000च्या आसपास लाईक्स आहेत, व्ह्यूज आहेत. म्हणजे आम्हालाच अनपेक्षित होतं हे सगळं. आणि एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर इतक्या सेलिब्रिटीजचे फोन आले की आम्हाला त्यात काम करायचं आहे. म्हणजे आज त्यांची आता मी नावं घेत नाही, ते त्यांना तुम्हाला बघता येईल एपिसोड्समध्ये, पण जे आज खूप एस्टॅब्लिश्ड आहेत, ज्यांना सामान्यतः तुम्ही सर म्हणून हाक मारू शकता, त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली की स्ट्रगलरमध्ये आम्हाला काम करायचं आहे. माध्यम देखील खूप बदलायला लागलं आहे. यूट्यूब हे असं माध्यम आहे की त्याच्यामध्ये जसं तो म्हणाला की सिरियलला तुम्हाला एका ठराविक विशिष्ट वेळेसमोरला टी व्ही समोर बसावं लागतं, पण इथे तसं काही बंधन नाही. कोणी कधी मोबाईलमध्ये, आणि मोबाईलमध्ये ज्या पद्धतीने इंटरनेटचा वापर होतो त्यामुळे हे खूप पोहोचणं देखील खूप सोपं झालेलं आहे. तर माध्यम म्हणून या नव्या माध्यमाकडे तू कसा बघतोस? डिरेक्टर म्हणून तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? नाही, माध्यम म्हणून या माध्यमाकडे खरंच खूप सिन्सिअरली आणि सिरियसली पाहायला हवं. म्हणजे जनरली असंही काही लोक करतात की मोबाईलवर पटकन शूट केलं आणि ते काहीतरी अपलोड केलं आणि त्यांची अशी अपेक्षा असते की आता मला व्ह्यूज आणि त्या सगळ्या मिळतील. आत्ता पण लोकांना दिसताना हे इतकं सहज आणि साहजिक वाटत असेल, पण तुम्ही आता अख्खी टीम तुमची इथे आहे की ते खरंच स्क्रिप्ट आहे, मग त्याच्यावरच्या रिहर्सल्स होत आहेत, मग वेगवेगळे कॅमेरे आहेत, मग लाईटिंग आहे, एडिट आहे, हे सगळं अत्यंत सिरियसली आणि सिन्सिअरली होतं आहे. कारण या माध्यमाची ताकद प्रचंड आहे, जी भविष्यात एकमेव माध्यम राहील. म्हणजे जसं आत्ता मगाशी तू आम्ही आणि त्यांच्या उल्लेख केला तर निपुण धर्माधिकारीच्या, तर इथे कॉम्पिटिशन असूच शकत नाही ना, कारण दोघांच्याही कधी अवेलेबल आहे. म्हणजे 8:30 वाजताच तो येणार आणि 8:30 वाजता मी येणार असं काही नाही. त्यामुळे कधीही उलट आम्ही कधीतरी एकत्र आलो तर आणखीन जास्त लोकांपर्यंत चांगलं पोहोचू, असं. तर ते आनंदाचं आहे की इथे स्पर्धा नाही. अरे काय तुमचं चाललंय, मी कुठे चाललोय? कुठे? मी आता चाललोय मांजरेकरांकडे मिटिंगला, त्यांचा बिग बजेट सिनेमा करतोय. तिकडून जाणार निखिल सानेला भेटायला, तिकडे SL विजनला मिटिंग आहे माझी, आणि हे सगळं सोडून मी काय ते वेब सिरीज करायची काय? इंडस्ट्रीतल्या अनेक लोकांवरती, म्हणजे आता प्रसाद असेल किंवा रवी असेल, कोणी असतील, तर त्यांच्यावरती तुम्ही अगदी जे काय असेल ते बिनधास्त बोलताय. तर याच्यामध्ये खरं तर मराठीमध्ये कधीतरी आपण विसरतो, अरे यार एवढा मोठा माणूस आहे, आपण कसं बोलणार, एवढा मोठा माणूस आहे, आपण कसं बोलणार, कारण तुम्ही एकमेकांसोबत वर्षभर काम करत असता. तर या निमित्ताने जेव्हा लिहिताय, आणि पहिल्या एपिसोड म्हणजे अवधूतबद्दल तुम्ही बोलला होता, हे बोलला होता, तर ह्या लोकांकडनं कशा अपेक्षा, प्रतिक्रिया आल्या? नाही, अनपेक्षित सगळं जे घडत गेलं. आणि तसं ना, खरं लोकांना पण सांगायला काही हरकत नाही, पण आमची मराठी चित्रपटसृष्टी आहे ना, ही फक्त देखलं कुटुंब नाही आहे, ते खरंच कुटुंबासारखे असतात. मस्करी काही आता आम्ही सगळ्यांचीच मस्करी करतो. प्रसाद उगची केली, त्याच्या आधीच्या एपिसोडमध्ये अवधूत गुप्तेंची केली, आम्ही एकमेकांची, मी स्वतःची केली, अभिजित पानसेंची आहे, रवी जाधव स्वतः काम करतोय. तर त्यामुळे हे सगळे खरंच एकमेकांशी मैत्री भावाने आणि असे वागणार आहेत. त्यामुळे अशा केलेल्या मस्करीचं फार काही कोणी मनाला लावून घेत आम्ही नाही. सगळ्यांचीच करतोय मस्करी इकडे. नवीन घेतलं बघू आला तर नाटकं लागले बेबॅन. अरे ते आहे सेम, पण मॉडेल सेमच आहे. अरे मी नाही घेतला रे, तर फॅननी दिला मला. बरं, मला त्या पलीकडे एक विचारायचं आहे, ते म्हणजे की डिजिटल माध्यम फार सुंदर आहे, त्याच्यामध्ये सेन्सॉरशिप नाही, पण तरी देखील एक
पुसटशी लक्ष्मण रेषा जी आहे ती सांभाळावी लागते. म्हणजे गेल्याच आठवड्यात एक प्रकरण झालं की ज्याच्यामुळे ती लक्ष्मण रेषा ओलांडली गेली, त्याच्यामुळे मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली. तर अशा वेळी जेव्हा तुम्हाला जी लक्ष्मण रेषा सांभाळायची ती सांभाळली पाहिजे, डिरेक्टर म्हणून तुला काय वाटतं, आर्टिस्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने ती तुम्ही मेंटेन करणार आहात की जेणेकरून देव न करो पण कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही तुमच्या बांधण्यात? नाही, प्रश्न तोच आहे की ह्याच मी म्हणून मगाशी म्हटलं की सिन्सिअरली आणि सिरियसली केलं गेलं पाहिजे, कारण विनोद ही अत्यंत सिरियसली करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे जर तो सिरियसली केला नाही तर त्याचे अत्यंत गंभीर परिणाम होतात, जे नको आहे आम्हाला. आणि आम्ही तिघंही इनफ मॅच्युअर आहोत की आपण जे करतोय ते आपण भान पूर्णपणे बाळगून, सामाजिक भान असेल, आमच्या नात्यांचं भान आहे, इतरांबरोबर संबंधांचं भान, ते कधीच सुटणार नाही. रादर आमच्याकडून कधी त्याच्या आधी सुटलं नाही, त्याच्या भविष्यातही सुटणार नाही. आणि हीन दर्जाचा विनोद मात्र कधी इथे होणार नाही. नाही, अर्थात कोणाच्या भावना दुखावल्या जातील, कोणाला मानसिक त्रास होईल असं कुठली गोष्ट आम्ही करणार नाही. पण आता ही स्टोरी जी आहे, या दोघांची स्टोरी, ह्याच्यामध्ये नक्की अजून म्हणजे पॉसिबिलिटीज, कोणकोणत्या पॉसिबिलिटीज त्याच्यामध्ये तुम्ही, कारण सगळे आर्टिस्ट म्हणतात आम्हाला पण काम करायचं आहे, पण आता ही दोन जण जी कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलेत, काय होणार आहे पुढे? कॅरेक्टर्स नवीन इंट्रोड्यूस होत जाणार आहेत? हे दोघं हे कायम स्वरूपी स्ट्रगलर्स आहेत आणि जे येतात प्रत्येक एपिसोडला ते एस्टॅब्लिश्ड आहेत आणि हे स्ट्रगलर्स आहेत. त्यामुळे हे दोघं कायम राहणार आहेत. आणि तर एकूण 10 एपिसोड आहेत त्याचे. 2 ऑलरेडी अपलोड झालेले आहेत आणि उरलेल्या 8 एपिसोडची तयारी आम्ही जोरदार सुरू केलेली आहे. अभिजित पानसे आहेत, रवी जाधव आहेत, मंगेश देसाई सुद्धा आहे, असा अनेक जण आहेत. म्हणजे ते हळूहळू कळत जातील तर त्यातली गंमत आणखीन लोकांसमोर येईल. पण ह्या 10 एपिसोडमध्ये आम्हाला लक्षात ठेवलं जाईल कायमचं, हे निश्चित. एवढं आम्ही नक्कीच प्रयत्न करू की हां, एक फक्त धागा याच्यात आहे की जसे एपिसोड बघत जातील लोक आणि त्यांचं मनोरंजन तर होत जाईल, एंटरटेनमेंट आहेच, पण त्याच्यामध्ये एक ह्युमर पण असं आहे ना की इथे प्रत्येकजण स्ट्रगलर आहे, प्रत्येकाचं एक स्ट्रगल चाललं आहे. म्हणजे प्रसाद ओक सर सिनेमा करतायत, त्यासाठी ते कास्टिंग शोधत आहेत, चांगलं कास्टिंग हवं आहे कारण सिनेमा विकायचा आहे, तो त्यांचा एक त्यांच्या लेवलला स्ट्रगल चालू आहे. विजू माने सरांकडे आम्ही जातो, त्यांना म्हणतो की सर आपण वेब सिरीज करूया, ते म्हणतात की नाही मला सिनेमा करायचा आहे, मला मांजरेकर सरांकडे जायचं आहे, तिथून निखिल साने सरांकडे तो एक त्यांचा स्ट्रगल चालू आहे. सो प्रत्येक जण स्ट्रगल करतोय इथे. हा एक बारीक धागा आम्ही धरून चाललेलो आहोत आणि शेवटी तुम्हाला जरा एक मोठा बॉम्ब पडेलच जेव्हा विजू सरांची पुन्हा एकदा एंट्री होईल या सिरीजमध्ये. अरे ऐक ना, परवा मी एका प्रोड्युसर बरोबर बसलो होतो रे. अरे मी त्याला सांगत होतो बाबा पैसे बाबतीत मी काय ॲडजस्ट करणार नाही, तर तो एकदम चिडून काय बोलला माहिती आहे का, प्रसाद ओकची जरी फिल्म असती त्यांच्याकडे तुम्ही काम करत असता तर तुम्ही असं वागले असतात का? म्हटलं तो मी आणि प्रसाद ओक बघून घेऊ, आमची मैत्री आहे ती, आमचं रिलेशन इतकं वर्षाचं, तू काय सांगतो? बरोबर ना? हो ना. या लोकांनी तुझे फक्त मोजके सिनेमे पाहिलेत. म्हणजे काय ते तुझा कुठला झेंडा, मोर्या, एक था तारा. एकता तारा नाही रे, एकता तारा, एक तारा. धन्यवाद, एवढ्या मनापासून तुम्ही बोललात आणि या नव्या वेबसिरीजसाठी तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. नाही म्हणजे तिघांनाही खूप खूप शुभेच्छा. याला पण ऐक ना, मी काय म्हणतो, आता झालं ना, प्रमोशन झालं, सगळं झालं, 2 एपिसोड केले, काहीतरी दे थोडं. टोकन आहे, आज आहे, संध्याकाळी आहेस ना? सरळ करून सरळ करायला दे, सरळ कर. दिग्दर्शक आहे, काही करायला लावतो. 500ची आहे. बघू 500ची नोट हे कधी आली रे बाजारात? 500ची नोट बघू ना. दादा ऐक ना, दादा 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 मी तुम्हाला सांगू, सैराटचा रेकॉर्ड ब्रेक होणार. हा ते होईल रे, होईल. सिरियसली मी तुम्हाला सांगतो, कारण पण आहे ना, कास्टिंगच तुमचं इतकं सॉलिड आहे. तुम्ही रवी जाधवांना घेतलंय तुम्ही सिनेमात, भाषेवर प्रभुत्व आहे, एकूणच सिनेमा क्षेत्रावरती प्रभुत्व आहे त्यांचं, ते एक स्कूल आहे ना मुळातच दादा. बेस्ट दादा. मला सांगा म्हणजे दादा काय असेल तर मी आहे, म्हणजे मी कसं एवढा मोठा प्रोजेक्ट आहे तर आपला हातभार असलेला बरं, खारीचा वाटा आपला दादा. म्हणजे अनेक तरुणांना तुम्ही आजपर्यंत मदत केलेली आहे, तसेच हे ठाण्यातले काही
तरुण आणि तडफदार तुमच्याकडे आले होते आणि अशी एक वेब सिरीज बनवतोय म्हणतो, तर काय तुम्हाला असं आवडलं होतं या वेब सिरीजच्या बाबतीत की ज्याच्यासाठी तुम्ही हो म्हणालात? कारण स्ट्रगलर तर काय तुम्हाला काही आजपर्यंत तुम्ही एवढे स्ट्रगलर पाहिले असतील की काही मोजायची सोयच नाही, पण यांच्यासोबत काम करून तुम्हाला कसं वाटलं मुळात, आणि या वेब सिरीजमध्ये काम करून कसं वाटलं? तरुण कुठले आहेत, हे सगळे करुण आहेत लोक, पण चांगला कन्सेप्ट आहे. नाही, फार वाईट बोललो मी सगळ्यांविषयी, पण अत्यंत इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट, आणि त्याच्यात जे एक्सप्रेस करायला त्यांना मिळतं आहे तो वाव मिळतो आहे. एरवी आम्ही कुशल असो, संतोष, विजू, म्हणजे मला असं वाटतं की ही मी वेब सिरीज म्हणून बघत नाही, हे कुठेतरी आमची जमलेली मैफिल जेव्हा असते आणि तेव्हा जो काही डायलॉग आमच्यात होतो तो बघताना खरंच मजा येते. आणि हे सगळे स्ट्रगलर्स अतिशय उत्तम काम करतायत, आणि पण मध्ये मध्ये अनेक स्वतःचं डोकं घालत असतात हे लोक, आणि पण त्यांना काय सांभाळून घेणं हे माझं काम आहे. त्यामुळे असल्या वेब सिरीज करत करत त्यांचं काय करिअर बनेल असं वाटत नाही, त्यांचं उद्ध्वस्तच होईल लवकरात लवकर. तरी हे 10 एपिसोड्स करतात, एका एपिसोडमध्ये मला घेतलं आहे म्हणून कदाचित TRP वाढेल, पण बाकी सगळे हे लोक जे काही धुमाकूळ घालत आहेत त्या धुमाकूळाला आवर घालायला म्हणून मला या सिरीजमध्ये घेतलं. आणि या नव्या ऑपॉर्च्युनिटीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बाकी तू माझंच जास्त ठेव, हे तिघांवर काय TRP नाही, आणि बरोबर आहे. स्ट्रगलर चालेल. नक्की नक्की नक्की. चावट चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. Struggler साला. हा काय Struggler साला. हा